राहणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। मुद्दामून एखाद्या घटनेमध्ये अडकवण्याचा जरी प्रयत्न झालेला असला तरी सुद्धा अशा व्यक्तीच्या पाठीशी, एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी शरद पवार कसे असतात ते आज सगळ्यांना दिसेल असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी या चौकशीला मी सामोरा जाणार आहे आणि जिंकणारही आहे असं म्हटलेलं आहे। तर पाहूयात रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होतीये। ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी आज जाणार आहेत। रोहित पवार यांच्या चौकशीवेळी शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात दिवसभर उपस्थित असणार आहेत। आज राष्ट्रवादी शरद पवार गट शक्तीप्रदर्शन करण्याच्याही तयारीत आहे। सुप्रिया सुळे देखील शक्तीप्रदर्शनात सहभागी होण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे आणि या चौकशीसाठी स्वतः रोहित पवार यांनी यापूर्वीही जेवढ्या चौकशा झाल्या त्या सगळ्यांना ते सामोरे गेले होते। अधिक माहिती घेणार आहोत कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रज्ञा, आपण पाहतो की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन आज केलं जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतो की सकाळीच हे बॅनर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत। ईडीचा जो बॅलेट पेअरचा परिसर आहे त्या ठिकाणी हे रोहित पवारांचे बॅनर संपूर्ण परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले आहेत आणि बेरोजगारीच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा एमआयडीसी संदर्भातला प्रश्न असेल किंवा इतरही अनेक प्रश्न सरकारच्या विरोधामध्ये उपस्थित केल्यामुळे रोहित पवार यांच्यावरती हे दबावाचं राजकारण केलं जात आहे असाही प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून विचारला जातोय। आपण पाहतोय की दडपशाहीच्या विरोधामध्ये ही सगळी कारवाई केली जाते आणि त्यानंतरच आता रोहित पवार यांना ईडीला हे बोलवण्यात आलेलं आहे असंही या सगळ्या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगायचं आहे। एकीकडे 10:30च्या दरम्यान रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असणार तर दुसरीकडे त्यांना सोडण्यासाठी खास सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या सोबत असतील। तर शरद पवार हे ईडीच्या ऑफिसच्या मागच्याच बाजूला असणाऱ्या एनसीपी कार्यालयामध्ये स्वतः ठाण मांडून बसणार आहेत आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि हे सगळं होत असताना कुठलाही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न बिघडू नये म्हणून स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। ईडीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत पोहोचणारे सगळे रस्ते हे बॅरिकेडिंग करून बंद करण्यात येणार आहेत। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यामध्ये बारामती अॅग्रो कारखान्यानं सहभाग घेतलेला होता आणि जवळपास 50 कोटीमध्ये तो कारखाना रोहित पवारांनी विकत घेतलेला होता। मात्र या लिलाव प्रक्रियेमध्ये खरेदी प्रकरणामध्ये कुठेतरी गैरव्यवहार झाल्याचा आणि प्रत्येक अपडेट